शेतकरी मित्रांनो, पहिल्यांदा पहा, ह्या गहू पिकाला लागलेले आहेत जबरदस्त फुटवे आणि मी जे काही माझ्या शेतामध्ये गहू पिकाला केलंय तर तेच तुमच्या समोर आज घेऊन आलेलो आहे। भरपूर शेतकऱ्यांनी म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 80 ते 90% शेतकऱ्यांनी गहू पिकाची लागवड पेरणी केलेली आहे आणि ह्या गहू पिकाचं भरघोस उत्पादन काढण्यासाठी आपल्याला नियोजन करावं लागतं। इथून मागे आपण 2 महत्त्वाच्या व्हिडिओ बनवल्या, गहू तणनाशक, गहू फुटवा, गहू खत व्यवस्थापन। पण हे कशा पद्धतीने करायचंय, कोणत्या अवस्थेमध्ये करायचंय आणि गहू पिकाचं भरघोस असं माझ्यासारखं तुम्हाला उत्पादन काढायचं असल्यास शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायची। जय शिवराय, नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये, शेतीविषयक परिवारामध्ये। शेतकरी मित्रांनो, पहिल्यांदा माझा गहू पहा कशा पद्धतीने डेव्हलप झालेला आहे तुम्हाला दिसत असेल। मागील 2 व्हिडिओ आपण बनवल्या त्यामध्ये काही शेतकऱ्यांनी कमेंट्स केला गहू थोडा पातळ वाटतोय, आता तुम्हाला वाटतोय का? नाही ना, कारण गव्हाची पेरणी आपण अशा पद्धतीने केलेली आहे आणि फुटवे जेवढे निघालेत ना तेवढ्याच ओंब्या मला जास्त प्रमाणे निघणार आहे। मग मी हे नियोजन केलं तरी कसं, तुम्हाला देखील तशाच पद्धतीने करायचं आहे। मग यामध्ये मी तुम्हाला गहू खत व्यवस्थापन आणि गहू पिकाला फवारणी या 2च महत्त्वाच्या माहिती देणार आहे। व्हिडिओ संपणार आहे, शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, 100% तुमचा फायदाच होणार आहे। लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, गहू पिकाला खत व्यवस्थापन करतेवेळी लागवडीच्या आधीच मी काय केलं होतं आणि तुम्हाला देखील तेच करायचं होतं। मी यामध्ये वापरलं होतं कुजलेलं शेणखत, एक ट्रॉली ही यामध्ये मी वापरली। त्याच्यानंतर गहू पीक माझं तणनाशक फवारणी झाल्यानंतर खुरपणी करून मी खत वापरलंय, तर ते म्हणजे 14-35-14 एकरी एकच बॅग घेतली। यामध्ये 1 बॅग युरिया घेतली आणि यामध्ये झिंक प्लस सल्फर घेतलं मी। आता लक्षात घ्या, झिंक प्लस सल्फर आपल्याला कुठेही बघायला मिळतं, हे घ्यायचे। आता हे का घेतलं होतं तर हा असा जबरदस्त रिझल्ट तुमच्या समोर दिसलेला आहे। मग लक्षात घ्या, मागील व्हिडिओमध्ये आपण 25 किलो युरिया पोटॅश काय सांगितलं होतं किंवा 15-15-15 किंवा 14-14 खत सांगितलं, तर त्यातलंच मी हे अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे। तर हे नियोजन केल्यामुळं अशा पद्धतीचे भरपूर फुटवे आणि गहू जो काही शेतकरी म्हटले पिवळा पडतोय, ग्रेनरी शायनिंग दिसत नाही, हिरवेपणा दिसत नाही, तर झिंक आणि सल्फरमुळे ही ग्रेनरी शायनिंग ताकद आलेली दिसून येणार आहे आणि फुटवे रेकॉर्ड ब्रेक लागलेले आहे। जेवढे फुटवे तेवढी ओंबी जास्त प्रमाणे लागलेली आहे। आणि यामध्ये मी एक फवारणी देखील केली होती, तर ही फवारणी कोणती केली आहे तर लक्षात घ्या, तणनाशक फवारणी झाल्यानंतर जे खत व्यवस्थापन केलं, खत व्यवस्थापन झाल्यानंतर पाणी जे दिलं ना, ते पाणी दिल्यानंतर ओल्या रानातच फवारणी केली। यामध्ये काय घातलं होतं मी, साध्यातली साधी पावडर, स्वस्तात मस्त कुठेही जा, साप पावडर प्रतिपंपासाठी 35 ते 40 ग्राम घेतली। यामध्ये काय घातलं होतं मी, ICL ची ग्रेड तुम्हाला सांगितलं होतं NPK घटक यामध्ये आहे, तर ते म्हणजे 11-36-24 ग्रेड प्रतिपंपासाठी 100 ग्रॅम। यामध्ये मी काय घेतलं होतं, बायोविटावेक्स, यामध्ये मायक्रोटन आणि सिविड हे 2 घटक बघायला मिळतात प्रतिपंपासाठी 40 मिली। तर गहू पिकाला जो काळा मावा होतो ना, तर याच्या नियोजनासाठी नियंत्रणासाठी मी घेतलं होतं प्रोपक सुपर प्रतिपंपासाठी 30 मिली। ही फवारणी केली आणि ही जादू तुमच्या समोर आहे। कमी खर्चातलं नियोजन, कमी पाण्याचं नियोजन। भरपूर शेतकऱ्यांनी कमेंट्स केला गहू जरा पातळ दिसतोय, आता दिसतोय का सांगा? आणि जर ह्याच मी फवारण्या आणि खत व्यवस्थापन तुम्हाला सांगितलं होतं 2 व्हिडिओच्या आधी, त्याही व्हिडिओ पाहिले असेल, ही व्हिडिओ पाहिले असेल, जिवंत लाईव्ह उदाहरण तुमच्या समोर आहे। कारण जे मी करतो तर तेच माझे शेतकरी करणं तितकंच महत्त्वाचं मी ठरतो। मला जर फायदा झाला तर माझ्याही शेतकऱ्यांना तेवढाच फायदा होणं गरजेचं आहे। पण गहू पिकाचं भरघोस उत्पादन घ्यायचं तर वातावरण डिपेंड राहतं। गहू पिकाला थंडी देखील जास्त प्रमाणे पाहिजे आणि त्याचबरोबर गहू पिकाला ऊनही त्याप्रमाणे पाहिजे। ह्या वातावरणाचा समतोल राखला आणि अशा पद्धतीचं खत व्यवस्थापन फवारण्याचं आपण नियोजन करत राहिलो तरच आपण गहू पिकाचं असं भरघोस असं उत्पादन निश्चित स्वरूपात मिळवणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली, अजून देखील मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, नक्की सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा। तुम्ही आपले व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात, कमेंट्स नक्की करा आणि गहू पिकाचं असं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन या फुटव्यांमुळे निश्चित स्वरूपात मिळवा। धन्यवाद। जय जवान, जय किसान।